आजच्या दिवसाचा पहिला सामना बघूया. पहिला चेंडू सामना करतील शंकर. ऑफसाईडच्या दिशेने कटवला चेंडू. एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्ररक्षण तिथं आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल ते बालेगर संघाला. आणि श्री गणेश झालेला आहे बालेगर संघाचा एका धावेने. एका धावसंख्येत भर. धावसंख्या ते 1 बिनबादे. पुढील चेंडू ओमकार यांचा. सामना करता मात्र प्रशांत. पुन्हा एकदा व्हेरिएशन मध्ये टाकलेला चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाहीये. चेंडू विसावेल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. धावसंख्येत काही भर नाहीये. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा टाकलेला चेंडू. चेंडू द्यायला उसळी घेऊन यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. बघा तिन्ही चेंडू टाकले ते वेगवेगळ्या पद्धतीचे टाकले ओमकार यांनी. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू. पॅचची काढा घेऊन गेलेला आहे यष्टी रक्षक हातात. काहीच दोन्ही बीट झालेले आहेत परंतु पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. याही चेंडूवरती पुन्हा एकदा शपलून मारण्याचा प्रयत्न. बॅटची काढा घेऊन माग सुंदरचे क्षेत्ररक्षण प्रणव यांच्या पर्यंत. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावचा प्रयत्न. थ्रो असतो पण बघूया काय होतंय. परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅट्समनामध्ये. आणि या 3 धावा. 3 धावेबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 4 बिनबाद 4. पहिले षटक प्रगतीपथावरती. काही चेंडू बाकी. आता मात्र शंकर यांना मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे कारण हा सामना 3 षटकाचा राहील आणि महत्वपूर्ण सामना आहे दोन्ही टीमसाठी. हो ऑफसाईडच्या दिशेने हवेमध्ये चेंडू झेल होतं का नाही. 1 बाउन्स. क्षेत्ररक्षक डोक्यावरून. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न. दुसरी ही मला वाटतं पूर्ण. चेंडू पकडून फेकी वस्तूपर्यंत 2 धावेवरती समाधान. आणि याचबरोबर पहिल्या षटकाची सुद्धा सांगता झालेली आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बालेगर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 6 बिनबाद 6. वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन येत आहेत ते प्रणव. अजून 2 षटक बाकी आहेत त्या इनिंग मधले आणि 2 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा करतायत बालेगर संघ. अजून एकही गडी बाद झालेला नाही. दोन्ही स्ट्रायकर फलंदाजी करत आहेत. मानावी तशी फलंदाजी चालू आहे. सरासरी 6च्या रन रेटनं चालू आहे फलंदाजी. बघूया आता प्रणव यांच्या गोलंदाजीवरती किती धावा ठोकतायत. या पद्धतीचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळा चीज झालेला आहे ते प्रशांत. आणि पहिला मोठा धक्का बसलेला आहे तो बालेगर संघाला. विजय प्रसाद यांची जागा भरून काढण्यासाठी गेले होते अमोल. पहिला धक्का बालेगर संघाला. प्रणव यांची सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागेल. आता किती धावांवरती रोखू शकतायत गोलंदाज पाहावे लागेल बालेगर संघाला. पुन्हा एकदा फुलटॉस. लोअर फुलटॉस स्वरूपात चेंडू. बॅटची कडा घेऊन गेलेल्या लेग साईडच्या दिशेने परंतु सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धावेवरती समाधान मानावं लागेल बालेगर संघाला. आणि याचबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 7. आता मात्र स्ट्रायकला गेलेले आहेत तो शंकर.
मोठ्या फटक्यांसाठी जाणले जातात शंकर. तीच अपेक्षा असेल बालेकर संघाकडून, पण आज ती अपेक्षा पूर्ण सार्थ ठरवतील का नाही पाहावं लागेल. हो, सुंदर त्या टाकलेला चेंडू, सन्मान त्याच पद्धतीने दिला, कटवला चेंडू आणि एकच धाव. हवेमध्ये चेंडू पाहिजे होतं का नाही. नो मॅन्स लँड मध्ये पडलेला चेंडू. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावचा प्रयत्न, दुसरी धाव पूर्ण, थोडेसे गचाळ क्षेत्ररक्षण, तिसऱ्या धावचा प्रयत्न आणि मला वाटतंय तिसरी ही धाव पूर्ण आणि 3 धावावरती समाधान मानावं लागेल ते बालेकर संघाला. 1-2 करत धावा मला वाटतंय पोचलेल्या आहेत 11च्या घरामध्ये. अजूनही मोठी हिट आलेली नाही कुठल्याच फलंदाजाच्या बॅटमधून, परंतु इथं मात्र गोलंदाजांनी रोखण्यात यश आलेलं आहे बालेकर संघाला. पुन्हा एकदा या पद्धतीने टाकलेला चेंडू, परंतु चेंडू निर्धाव स्वरूपाचा जाऊन विसावेल तो अमित शिंदे म्हणजे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. रोखून धरण्यात यश आलेलं आहे ते कांबटवाडी संघाला, पण बालेकर संघ मोठ्या फटक्यांची आवश्यकता. पुन्हा एकदा कटवलेला चेंडू, रनआउटचा चान्स, परंतु नाही. दोन्ही फलंदाज सुखरूप आणि 1 धाव आणि याचबरोबर दुसरे षटक संपलेला आहे आणि याचबरोबर 2 षटकात समाप्तीनंतर बालेकर संघाची धावसंख्या झाली ते 1-12. आता कांबटवाडी संघाकडून तिसरे षटक कोण हाताळतंय. हानामारी षटक म्हणतात त्याला. शेवटचे षटक बघूया कोण हाताळतंय आणि किती धावा या षटकामध्ये येतात आणि किती धावांवरती रोखतायत. मला वाटतंय वैयक्तिक पहिल्याने सांघिक तिसरे षटक घेऊन आलेले आहेत ते समीर कोंडाळकर. सामना करतील शंकर. दोन्हीकडे अनुभव सारखाच म्हणावा लागेल. आता बघूया कोण अनुभव सार्थ ठरतंय आणि कोण मोठी फटकेबाजी करतंय. ऑफसाईडच्या दिशेने कटवल चेंडू, चेंडू हातामध्ये विसावे ओमकार खंडाळे यांच्या. त्यांनी काही चूक केले आणि शंकर यांना तंबूत परतलेले आहेत आणि दुसरा धक्का बालेकर संघाला बसलेला आहे तो शंकरांच्या रूपात. तीन पुढील चेंडू. हो, उत्तम असा पटकवलेला चेंडू. हवेमध्ये चेंडू पावजेल होतोय का नाही आणि प्रणव हा जेल सोडेल असं कधी होणार नाही आणि आणखी
पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू खाली प्रणव आणि तिसरा धक्का आणखी एक विकेट. आणि त्रिफळाची मला वाटतं लगातार 4 विकेट 4 चेंडू मध्ये घेतलेले आहेत ते समीर यांनी आणि 3 षटकार समाप्तीनंतर बालेगड संघाची धावसंख्या झाली ती 13. करणार टॉस साठी यायचे. आता चालू सामना कांबडवाडी वर्सेस बालेगर संघाने प्रथम फलंदाजी करताना 13 धावा बनवलेल्या आहेत आणि 14 धावांचे आव्हान ठेवले ते कांबडवाडी संघासमोर आणि कांबडवाडी संघाचे दोन्ही दगडीचे फलंदाज अमित आणि प्रणव ते आव्हान पेलण्यासाठी मैदानामध्ये उतरत आहेत. कांबडवाडी संघाकडून दोन्ही फलंदाज मैदानात दाखल झालेत आणि स्ट्राईकला येतो प्रणव, नॉन स्ट्राईकला होतो अमित शिंदे. दोन्ही दादाडीचे फलंदाज जानेमाने फलंदाज आणि वैयक्तिक पहिल्याने सांघिक पहिले षटक घेऊन आले ते प्रशांत. सामना करतील प्रणव. 14 धावांचे आव्हान. किती चेंडूने पार करतात का रोखतायत शेवटच्या चेंडूपर्यंत काही होईल सांगू शकत नाही. पहिल्या चेंडूवरती जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅटची कडा घेऊन मला वाटतं यष्टीरक्षक हातामध्ये गेला होता परंतु
काही नाही, परंतु एक धाव घेण्यात यश. आणि कामरोडी संघाचं खातं खोललेलं एक धावेने. सामना करेल तो अमित. पुढील चेंडू प्रशांतचा अमित त्यांना. पुन्हा एकदा अलेक्साच्या दिशेने कटवलेला चेंडू चिप शॉट मारला होता. एक धाव पूर्ण आणि एकच धावेवरती समाधान. दुसऱ्या धावाचा प्रयत्नही नाही, कारण आव्हान जेवढे मोठे आहे तेवढे शक्य वाटत नाही. आता प्रणव पुढील चेंडू. हवेमध्ये चेंडू उत्तुंग असा उपसाच्या दिशेने कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. चेंडू आडून फेकी तोपर्यंत तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि तिसरी धाव पूर्ण. एक शॉट. एक शॉट आहे म्हणजे 2च धावा. सुंदर पंच चे काम करत आहेत ते धीरज. आणि 2 धावेवरती समाधान मानावं लागले ते कामरोडी संघाला. शपलवर मारण्याचा प्रयत्न. हवेमध्ये उत्तुंगाने पटकवलेला चेंडू. झेल होतोय का नाही, आणि हा झेल हातातून सुटलेला आहे आणि त्याच्यामुळे 2 धावा घेण्यात यश आले ते कामरोडी संघाला. जलधरणी मातेला दान केला मित्रांनो, कारण आव्हान एवढे मोठे नाहीये, त्याच्यामुळे असे झेल पकडणे गरजेचे आहे. आणि पुढील चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईडच्या घुसून लेग साईडला टोलेल चेंडू. 1 बाउन्स 2 बाउन्स. बघूया किती धावा मिळत आहेत, कारण तिथं गवताचा अडथळा आहे. तिसरी धाव पूर्ण. फेकी वस्तूपर्यंत चौथ्या धावेचा प्रयत्न केलाय का नाही, नाही. आणि 3च धावेवरती समाधान मानलं लागेल ते कामरोडी संघाला. आणि याचबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9. पहिले षटक प्रगतीपथावर त्यांनी 9 धावा फलकावरती लावलेले आहेत ते दोन्ही ओपनर फलंदाजाने. आता मात्र विजयी षटकार येईल का प्रणव, बघूया काय करतायत येणाऱ्या चेंडूवरती, वेळच सांगेल. जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न बीट झालेला आहे आणि या चेंडूवरती काही हालचाल नाहीये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आणि याचबरोबर पहिल्या षटकाची सांगता झालेली आहे. आणि पहिले षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती 9, बिनबाद 9. अजूनही 5 धावांची गरज जिंकण्यासाठी कामरोडी संघाला. 12 चेंडू 5 धावा. कुणाच्या बॅटिंगमध्ये विजयी फटका येतोय. वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरे षटक घेऊन ते अमोल. फुलटा स्वरूपाचा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. तिसरी धाव पूर्ण. चौथ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे आणि चौथी धाव पूर्ण. आणि हा नो चेंडू असेल हाईटचा. आणि मला वाटतं 5 धावा. पंच निर्णय सांगा आपला. नो नाहीये. धावसंख्या झाली होती 13. स्कोर बरोबर झालेला आणि जिंकण्यासाठी फक्त एकच धावेची गरज आहे ती कामरोडी संघाला. चौकार नाही गेला पण 4 धावा पळून काढल्या चेंडू दिसतोपर्यंत. आणि पुढील चेंडू. हो बॅटची कडा घेऊन मोठे पहिला धक्का कामरोडी संघाला, जिथं एकच धाव करायची, एक बाद झालेला आहे.
हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पराभूत संघाचे हार्दिक हार्दिक आभार. अजून खेळाला खेळ समजून खेळत जावा आणि